की आपणा सर्वांना माहित आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी, बावनकुळेजी आणि संपूर्ण देशभरातील असणारे आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या महायुतीच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीला मिळालेलं घवघवीत यश हे आपण सर्वांना माहीत आहे। आणि या सर्व प्रकारानंतर पुन्हा एकदा जनतेची सेवा करायला महायुतीचं सरकार पुनर्स्थापन झालेलं आहे। जनतेची सेवा अखंड अविरतपणे अशीच चालू राहो आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला चांगलं आरोग्य लाभो। त्याचबरोबर जी विविध कामं जी प्रलंबित आहेत, ती प्रलंबित कामं ते महायुतीच्या सरकारमधील असणारे आदरणीय देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदे असतील, आदरणीय अजितदादा असतील आणि संपूर्ण मंत्रिमंडळ हे एक मुखाने त्या सर्व जनतेच्या कामांना योग्य प्रकारे मार्गस्थ करो असं आईच्या चरणी साकडं घातलंय। जवळजवळ मला माहीत आहे की आम्ही निवडणुकीच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी येऊन हेच गाऱ्हाणं देवीला घातलं होतं आणि देवीने हे जनतेचं असणारं मागणं आहे ते पूर्ण केलं असं मला वाटतं। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या संपूर्ण 5 वर्षामध्ये या भागातील असणारे, महाराष्ट्रातील असणारे अनेक प्रश्न, मग ते विजेच्या संदर्भातला असणारा प्रश्न असेल किंवा त्याचबरोबर इथे असणारे अनेक मराठवाड्यामध्ये असणारा पाण्याचा प्रश्न असेल, दुष्काळग्रस्त भागामध्ये असणारी पाण्याची टंचाई असेल, या सर्व गोष्टींना एक चांगलं असा उपाय आहे महायुतीचं सरकार नेतृत्वामध्ये करेल देवेंद्रजीच्या, याची मला पूर्ण खात्री आहे। विस्तार झालेला आपल्यावर विशेष जबाबदारी जी जबाबदारी पार्टी आमच्यावरती सोपवत असते, आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो। जी जबाबदारी यानंतरही पार्टी देईल, ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडेल, यात काही शंका नाही। धन्यवाद। धन्यवाद। माईक घ्या।